अंगणवाडी मुख्य सेविका भरतीची जाहिरात जी आहे तर ती शेवटी आलेली आहे। बऱ्याच दिवसांपासून आपण याची वाट पाहत होतो, तर ते शेवटी जाहिरात आलेली आहे। आता या जाहिरातींमध्ये कोणाला अर्ज करता येणार आहे, कोणाला अर्ज नाही करता येणार, ही आपली जनरलची जाहिरात आहे का डिपार्टमेंटलची जाहिरात आहे, याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, नुकतीच याची जाहिरात आलेली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय, महिला आणि बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेले हे नवीन परिपत्रक आहे। 5 ऑगस्ट 2026 हे नवीन परिपत्रक आपल्याला इथं दिसतं। बघा, हे परिपत्रक कोणाकोणाला पाठवण्यात आलेले आहे? विभागीय उपायुक्त महिला बाल विकास कोकण, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळ्या विभागांना पाठवण्यात आलेला आहे। विषय काय होता? अंगणवाडी सेविकातून मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने। म्हणजे आता याच्या दोन पद्धतीच्या जाहिरात होत्या, एक होती डिपार्टमेंटची जाहिरात आणि एक होती सरळ सेवेची जाहिरात। आता ही जी अपडेट आहे तर ही डिपार्टमेंटल संदर्भात आहे, परंतु सरळ सेवावाल्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की याच्यात मी महत्त्वाच्या काही अनाउन्समेंट सांगणार आहे की ही सरळ सेवेची जाहिरात देखील कधी येऊ शकते काय, तर त्याच्याविषयी पण माहिती मी पुढे सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, हा जे प्रमोशनची जे कोट्यातील जे काही मुख्य सेविकेची भरती होती त्याच्या संदर्भाचं महत्त्वाचं परिपत्रक आपल्याला इथं पाहायला मिळतं। ओके, यांनी पुढे काय दिलेलं आहे ते मी सांगतो। तत्पूर्वी अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका याच्यासाठी संपूर्ण आपण एक लाडकी बहीण बॅच जी आहे तर ती सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कोर्स जो आहे तर तो पाहायला मिळणार आहे। ही पूर्णपणे ऑनलाईन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सगळे काही लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत। तुम्हाला डायरेक्ट ऍप डाउनलोड करायचं आणि सगळे लेक्चर्स तुम्हाला त्याच दिवशी जे आहेत तर ते पाहायला मिळतील। अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात। ज्यांना फक्त तांत्रिक घटकच पाहिजे असेल की फक्त टेक्निकल पाहिजे, मला नॉन जो मराठी इंग्लिश भाग असेल जो काही तर तो नकोय मला, तर त्याच्यासाठी तुम्ही आपली ही जी बॅच आहे कायद्याची तर ती बॅच जी आहे तर ती अवश्य जॉईन करू शकतात। जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। सोबतच याचे जे मागच्या वर्षीचे जे पीवायक्यू असतील टीसीएस पॅटर्नचे तर ते सर्वच्या सर्व पीवायक्यू फक्त तुम्हाला 1 रुपयात मिळतील। जरी काहींना बॅच जॉईन करता जमत नसेल, माझी विनंती असेल की तुम्ही या 1 रुपयाच्या बॅचला नक्की जॉईन करा, कारण की याच्यामध्ये तुम्हाला सर्व 2025च्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल एक्सप्लेनेशन मिळणार आहे। सोबतच आपलं टेलिग्रामला आणि इन्स्टाला पण चॅनल आहे। टेलिग्रामच्या चॅनलवर सर्व पीवायक्यू आपण इथं टाकलेले आहेत। बघा, हे पीवायक्यू असतील, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं सगळे पीवायक्यू तुमच्यासाठी इथं उपलब्ध करून दिलेले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात। येऊया आपल्या मुद्द्यावर। बघा, एकूण जागा किती असणार आहेत? बघा, एकूण जागा 272। या 272 पेक्षा जागांमध्ये वाढ होणार आहे। का वाढ होणार आहे? त्यांनी तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे की सदर परीक्षेचा निकाल लागेपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची भरती संदर्भात, म्हणजे जेवढे काही निकाल लागेपर्यंत पद रिक्त होतील तर या 272 मध्ये ते ऍड केले जातील, म्हणजे येणाऱ्या कालावधीत आपली जागांमध्ये वाढ जी आहे तर ती होणार आहे। पुढचं, आता याच्या पात्रते निकषाच्या संदर्भात त्यांनी ज्या काही मागची जी जाहिरात होती त्याच्यात दिलेलं आहे, मी ते काही जात नाही। उच्च न्यायालयाचा निकाल आलेला होता ज्याच्यामध्ये वयाच्या अटी संदर्भात आणि पात्रते संदर्भात काही भाष्य करण्यात आलं होतं, ते आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे। आता मेन म्हणजे काय की ज्या महिलांचं वय 50 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे ते फॉर्म भरू शकतात। आधी ही अट 45 ची होती, ती आता 50 कडून देण्यात आलेले 5 एक्स्ट्रा आपल्याला इथं पाहायला मिळतं प्रमोशनच्या कोट्यातील महिलांसाठी। प्रमोशनच्या कोट्यातील महिलांसाठी आता 50 वर्षापर्यंत फॉर्म जे आहेत तर तुम्ही भरू शकतात। आता पात्रता यांनी इथं दिलेली, काय काय पात्रता लागणार आहे? सगळ्यात आधी 1 जानेवारी 2025 रोजी 1 जानेवारी 2025 रोजीच तुमची 10 वर्ष सर्व्हिस कंप्लीट पाहिजे। म्हणजे एखाद्याची सर्व्हिस 2026 मध्ये कंप्लीट होत असेल तर ती फॉर्म भरू शकत नाही, पात्रतेच्या निकषात ती बसणारच नाही, कारण की तिथं 2025 ला सांगितलेले। सोबत 50 वर्षांपेक्षा वय जास्त नको, वय म्हणजे 1/1/1975 नंतर ज्या महिलेचा जन्म झालेला आहे तीच महिला फॉर्म भरू शकते। एकदम सिंपल त्यांनी करून दिले कॅल्क्युलेशन। ज्यांची जन्मतारीख 1/1/1975 नंतरची असेल तेच फॉर्म भरू शकतात। सोबत पदावर रुजू झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत MSCIT काढणं बंधनकारक आहे। MSCIT काढणं, प्रमाणपत्र काढणं बंधनकारक आहे। सोबत शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे? 12वी लागणार आहे का? नाही, पदवी लागणार आहे। पदवी त्या महिलेची जी आहे त्या सेविकेची पदवी कंप्लीट पाहिजे, ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे तरच ती फॉर्म भरू शकते। तशा या महत्त्वाच्या अटी ज्या आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात। आता फॉर्म कधीपर्यंत भरता येतील? बघा, फॉर्म टीसीएस मार्फत भरण्यात येतील। म्हणजे काय, परीक्षा टीसीएस पॅटर्न नुसार होणार आहे। तो टीसीएस पॅटर्न आपल्या सगळ्या बॅच मध्ये कव्हरच आहे। अर्ज 7 ऑगस्ट पासून सुरू झालेले आहेत आणि ते चालणार आहेत 21 ऑगस्ट पर्यंत। आता मित्रांनो, येणाऱ्या कालावधीत
या दरम्यान ज्या काही परीक्षेसंदर्भातल्या ज्या काही अडचणी असतील तर तुम्हाला सगळ्या आपल्या याच चॅनलवर पाहायला मिळतील. म्हणून हे चॅनल तुम्ही आजच जे आहेत तर ते जॉईन करून घेतलं पाहिजे. आणि याच्या संदर्भात फॉर्म कसा भरावा, कागदपत्र कोणती लागतील, सर्व अपडेट जे आहेत तर मी या चॅनलवर तुमच्यासाठी देणार आहे. म्हणून या चॅनलला जॉईन करून ठेवा. ज्यांना बॅच जॉईन करायची असेल तर ते बॅच जॉईन करून तुमची तयारी जी आहे तर ते करू शकतात. तुम्ही ही पूर्ण जर बॅच जॉईन केली त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी ज्या आहेत तर ते मिळून जातील. टेस्ट सिरीज वगैरे पण या सगळ्या काही याच्यातच असतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.